मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता मंजू वर येऊन बघते सत्यान ते सगळे कॉन्स्टेबल वगैरे कुठे आहेत. तर ती वर येऊन बघितल्यावरती कळतं की सगळेजण तिथे वरती आहे आणि ती सगळ्यांना बघते आणि म्हणते की काय चाललंय तुमचं हे सगळं. तर सगळेजण डागबुजीचं काम करत असतात. म्हणजे जे खड्डे वगैरे पडले आहेत ना स्लॅबला, ते कलर आहे दिलेचं राहिलेलं, ते सगळे कामं ते करत असतात. तर आता लगेच भारती मावशी म्हणतात की अगं मंजू, तू इथेस काय हो मॅडम, काय झालंय का? तर आता मंजू म्हणते की तुम्हाला काय कळतं की नाही, तुम्ही इथे वर काय घेऊन आला त्यांना, आणि काही गरज होती का वरती आणायची? काही गरज नव्हती. का आणलं यांना वरती? आणि खूप बोलतात. तर आता लगेच भारती मावशी म्हणतात की अहो मॅडम ऐकून घ्या ना. तर आता लगेच बाकीचे जे इकडे पत्रकार असतात, ते पत्रकार पण त्या मंजूचा पाठलाग करत वरती येतात आणि म्हणतात की काय चाललंय ते बघतात. तर ते म्हणतात बापरे, मॅडमनी खूपच जोरदार काम केलंय बरं का सुरू. आणि ते पण आता तिथे शूटिंग वगैरे आणि न्यूज घ्यायला लागतात. तर आता लगेच मंजू म्हणते की काय झालंय तुमचं इथे? आणि ते मंजूला प्रश्न विचारतात, काय हो मॅडम, हे सगळं काय चाललंय आणि तुम्ही हे सगळं केलंय का? आणि काय आहे हे सगळं काही? आणि तुम्ही त्यांना सांगितलं का हे सगळं करायला? तर मंजू म्हणते की अहो हे मला काहीच माहीत नाही आणि तुम्ही का आला तिथे? तुम्हाला कुणी यायला सांगितली होती? जा बरं तुम्ही इथून. आणि काही पण बातम्या घेतात आणि सांगतात. तर आता लगेच त्या म्हणतात की नाही नाही मॅडम, बघितलं का मॅडम कसं स्वतःचा चेहरा जगासमोर येऊन देत नाहीये, न्यूज समोर स्वतःचा चेहरा येऊन देत नाही त्या. कारण की त्या काय कर्तव्य करतात, काय चांगल्या गोष्टी करतात हे कोणाला कळून देत नाही त्या मॅडम, असं म्हणतात. आणि आता ते मंजू त्यांना खूप ओरडते आणि तिथून काढून देते. तर आता लगेच इकडं मंजू म्हणते की काय रे, तुला पप्पा इथं वर कोणी यायला सांगितलं होतं आणि तुम्ही कॉन्स्टेबल, तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला तर कळायला पाहिजे होतं ना काय आहे. तुम्हाला कळत नाही का आपले काय बेइज्जत होईल आणि का त्यांना वर आणायचं तुम्हाला एवढं कळत नव्हतं का भारती मावशी? तर सगळ्यांना बोलतात आणि लगेच आता मंजू म्हणते की चला वा पटापटा खाली सांगितलं ना व्हायला. तर आता लगेच ते म्हणतात की नाही ना आम्ही करतो ना काम, असं बलमती सगळेजण म्हणतात. तर मंजू म्हणते की काय गरज नाही काम करायची, वा जरा सगळेजण खाली. तर आता सगळेजण खाली जायला लागतात. सगळेजण खाली जातात आणि आता पप्प्या, मंजू आणि सत्या तिघंजण वर असतात. तर आता सत्या म्हणतो पप्प्या जा ना खाली, का जात नाही रे तू? तर आता लगेच मंजू म्हणते की तुला सांगायचं वेगळं सांगायचंय का, चल होय खाली. तर आता लगेच मंजू पप्प्याला लुटून द्यायला लागते आणि सत्या लगेच पप्प्याला धरतो आणि म्हणतो की काय असं काय करताय तुम्ही आणि का लोटताय त्यांना? आणि लगेच सत्या बोलायला लागतो. तर आता लगेच मंजू म्हणते की काही गरज नाही असं सांगायची. तर आता लगेच पप्प्याला म्हणतो की जातो की नाही खाली पप्प्या? पप्प्या लगेच खाली जातो आणि नाटक करतो पडायचं. तो म्हणतो की आता बाबा मला लागलं, आता काय करू मी, कसं काय करू? आणि तो नाटक करायला लागतो. तर आता सगळेजण म्हणतात बापरे, आता काय करायचंय आपण, आता काहीच नाही करू शकत आपण. तर आता सध्या काय करायचं, पप्पा तर पडलाय तिथे. तर आता सगळेजण म्हणतात पप्पाला लागलं का रे? पप्पा म्हणतो की नाही नाही. तर सत्यावरती खूप हसतो त्याला. तर आता इकडं जी मंजू आहे ती म्हणते की चल तुला वेगळं सांगू, खाली व्हायचं सत्या. तर आता सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे मॅडम, पुढं तुम्ही व्हा, कारण कर लेडीज फर्स्ट आणि मग जेंट्स. तर आता लगेच ती म्हणते की तुला सांगितलं ना पण मी खाली व्हा, तू जायचं ना रे खाली, काल एक जात नाही का? तर आता तो म्हणतो की नाही नाही मॅडम, मला बोलायला लावू नका, तुम्ही जा खाली अगोदर. आणि आता तो मंजूला खाली अगोदर जायला लावतो आणि मंजू खाली उतरायला लागते. तेवढ्यात मंजूचा त्या शिडीवरून पाय घसरतो आणि शिडी लगेच तुटते. ती शिडी तुटल्यावरती आता जी मंजू आहे ती मंजू परत पडायला लागते. तेवढ्या सत्या मंजूचा हात पकडतो आणि म्हणतो की वाघमारे काय झालं, लागलं नाही ना तुम्हाला? आणि सत्या मंजूला वर ओढून घेतो आणि आता मंजू वर येते आणि ती म्हणते की काय रे, मला का पकडलंस तू, सोड. आणि मंजू सत्यापासून लांब होते. ती म्हणते की मला खाली जायचं आहे. चला रे बाकीच्याने लवकरात लवकर शिडी बघा, मॅडमला खाली यायचं आहे. तर आता लगेच मग त्यांना सगळ्यांना एका ठिकाणी बोलवतो आणि म्हणतो की शिडी बघायची काही गरज नाही, काही बघू नका. अरे तुम्हाला एवढं कळत नाही का, मॅडम आणि सर दोघं एकत्र वरती वेळ घालवतायत, घालू द्या ना त्यांना वेळ, का तुम्ही त्यांना वेळेवर घालून देत नाही, वेळेवर घालू द्या. आणि असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की वेळेवर का घालून द्यायचं आहे? तर आता बलवा म्हणतो की राहू द्या, अरे ते दोघं जण एकत्र वरती आहेत ना, राहू दे त्यांना तसंच, असं म्हणतात. आणि आता लगेच बलवंती म्हणतात कुणीच जाऊ नका शिडी पाहायला. तर मंजू म्हणते की अरे सत्य तुला माहिती का खाली कोण येणार आहे ते, मला आता इथून उडी मारावं लागेल नाही तर खालून. तर आता लगेच सत्य म्हणतो की असं काही करू नका. तर आता मंजू म्हणते की खाली साहेब येणार आहे आणि मला त्यांनी आधीच फोन करून कळवलेलं आहे. तेवढ्यात आता इकडं जो तिथला तो पोटगोळा असतो तो ते शिडी घेऊन येतो आणि तेवढ्यात आता ते साहेब येतात आणि साहेब आल्यावरती ते म्हणतात की काय करताय तुम्ही सगळे कॉन्स्टेबल वगैरे बाहेर? तर आता ते म्हणतात की काही नाही काही नाही, असं झालं होतं आम्ही बाहेर तुमच्या स्वागतासाठी. तर ते म्हणतात चला आतमध्ये. आणि मंजू कुठं आहे कॉन्स्टेबल, त्या मंजुरी वाघमारे कुठं आहेत इन्स्पेक्टर मॅडम? तर ते म्हणतात थोड्याशा कोर्टात गेल्या. तर त्या म्हणे मीच येणार असून माहिती असून सगळ्या का गेल्या आहेत त्या, असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की हो आता येणार ते, आता आमचं स्वागतासाठी आम्हाला थांबवलं होतं तुम्ही, असं म्हणतात. आणि आता
सत्या आणि मंजू तर वरच असतात आणि सत्या आणि मंजू तर तिच्याचं वर अडकलेले असतात. ती म्हणते की आता साहेब आले खाली, खाऊ का मी इथून उडी? तर आता सगळेजण म्हणतात, बलवंती म्हणतात उडी नका मारू, असं काय करताय वहिनी तुम्ही, असं म्हणतात. तर आता इकडं सत्य आहे तो म्हणतो की वाघमारे समजून घ्या ना, कशाला उगाच हे करताय तुम्ही, थांबा आपण बघूयात काहीतरी, डोकं लावूयात, काहीतरी आयडिया करूयात आणि जाऊयात खाली, असं म्हणतात. तर आता लगेच त्यानंतर की काय करणार आहे तुम्ही सांगा ना आता सत्या, अरे काहीच नाही करू शकत. तर आता लगेच सत्या म्हणतो की हो थांबा, आपण काहीतरी बघूयात आणि खाली जाऊयात. तुम्हाला खरंच एवढं अर्जंट आहे का? हो वाघमारे, तुम्ही माझं म्हणणं का ऐकून घेतलं नाही हो? का तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही? तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का वाघमारे? असं सत्या म्हणतो. मंजू म्हणते की अरे सत्या, तू माझ्याशी बोलू नकोस, कारण की मला सगळं काही कळलेलं आहे. तर आता मंजू म्हणते की हे बघ, माझ्याशी अजिबात बोलायचं नाही, मला माझ्या साहेबांची काळजी पडली आहे. तर सत्या म्हणतो तुम्हाला सगळ्यांची काळजी आहे, फक्त माझी काळजी नाही आहे. अहो तुम्हाला माहिती का 3 वर्षात असं काय झालं की तुम्ही माझ्यापासून पूर्ण वेगळे होऊन गेल्यात, असं म्हणतात. तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या पण पोलीस स्टेशनला येतात. बघूया आता पुढील भागात काय घडतं, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.